हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू। तुला धन्यवाद देतो की आजच्या या सुंदर अशा वेळी मरियेप्रमाणे तुझ्या चरणाशी बसून तुझं वचन ऐकण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। धन्यवाद देतो प्रभू, या क्षणाला तू आम्हाला या ठिकाणी आणलेला आहेस, कारण तुझं वचन सांगत आहे की जोपर्यंत पिता तशी देणगी आम्हाला देत नाही तोपर्यंत तुझ्यापर्यंत कोणी येऊ शकत नाही। आणि आम्ही तुझे आभार मानतो पिता की ती देणगी तू आम्हाला दिलेली आहेस। धन्यवाद देतो पवित्र आत्मा की आज या ठिकाणी कशाची गरज आहे हे तुला सर्व काही ठाऊक आहे। आणि पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर माझ्या मुखाने तू बोलणार आहे। आणि प्रत्येक वचन जे तू आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेस ते आमच्या चांगल्या जमिनीमध्ये पडलं गेलेलं आहे व त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे असा आम्ही विश्वास करतो। आणि विश्वास करतो प्रभू की इथे असलेल्या प्रत्येकाचे हृदयाचे दरवाजे तू उघडलेले आहे व त्यांच्या अंतःकरणात प्रभू येशूच्या नावात प्रकाश केलेला आहे असा मी विश्वास करतो। आणि हे अप्पा बापा, ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो। आमेन, 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 हालेलुया। कसे आहेत सर्वजण? बरे आहेत? मजेत? मजेत का सजेत? मजेत ना? तर अंकल एवढे चांगलं गाणं बोलत होते पण कोण नाचतच नव्हतं, कशी स्तुती करत होते? देवाची स्तुती करा, धन्यवाद देवाला द्या। पण खरं पाहिलं तर जेव्हा आम्ही स्तुती करतो तेव्हा आमचा परमेश्वर आमच्यामध्ये काय असतो? उपस्थित होतो। पण प्रॉब्लेम कुठे आहे? एक वचन घेऊ आपण, स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन 4 वाचूया। चला, स्तोत्र संहिता 22 अध्याय 22 वचन 4 वाचा। मराठी सगळ्यांना समजते ना? आमचे पूर्वज तुझ्यावर 3 वाचा सिस्टर, 3 वाचा। तरी पण एक शब्द वाचू। तरी पण हे इस्रायलाच्या, आता इस्रायल कोण आहे ते? आपण सर्व जे आहेत, प्रभू आम्हाला काय म्हणून हाक मारतो? इस्रायल, म्हणजे त्याची प्रजा। तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या। आता स्तवन म्हणजे काय? स्तुती। प्रभू सांगतो जेव्हा आम्ही स्तुती करतात माझे इस्रायल लोक, त्या स्तुतीमध्ये मी स्वर्ग सोडून काय होतो? उपस्थित होतो। आणि विचार करा, या क्षणाला जर आम्ही जेव्हा स्तुती करतो त्याचं वचन खरं आहे का खोटं आहे? खरं आहे। फक्त प्रॉब्लेम असा आहे का जे वचनात लिहिलं आहे ते आमच्या डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर आहे ना? म्हणून आम्ही विचारच नाही करत नक्की खरोखर प्रभू आहे का नाही आहे। पण जेव्हा प्रभू सांगतो, जेव्हा जेव्हा आम्ही त्याची स्तुती करतो त्या स्तुतीमध्ये तो काय होतो? विराजमान होतो। म्हणजे स्वर्ग सोडून तो पहिलं त्याच्या मुलाकडे, जो त्याची स्तुती करत आहे त्या स्तुतीमध्ये तो स्वर्ग सोडून पहिलं त्याच्याकडे धावून येतो। मग प्रश्न असा आहे का किती दिवसातून किती वेळा आम्ही स्तुती करतो आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहतो का? राहतो। मग इथे कोणालाच म्हणजे दुःख, काही समस्या नसणार, बरोबर का नाही? कोणालाच काही समस्या नाही ना? बघा, हा येत आहे का तोंडातून? आहे का नाही आहे? आणि समस्या जर नसेल तर इथे कोण माणूस येणार का? कोणीच नाही येणार, बरोबर आहे ना? का आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत?
काय कारण आहे त्याचं? का आमच्या जीवनामध्ये समस्या आहे? कोण आहे, कोणाला आजार असेल, कोणाचं मुलगा दारूमध्ये आहे, कोणाला काही व्यसन आहे, कोणाला कर्ज आहे, कोणाचं काही त्रास आहे, पण काय कारण काय आहे त्याचं? प्रभू येशूने क्रूसावर जेव्हा बोलले की आता संपूर्ण झाले आहे, बोलले का नाही? मग काय असं अपूर्ण राहिलं की तुमच्याकडे अजून दुःख आहे, तुमच्याकडे अजून समस्या आहे, अजून आजार आहेत? का असं आहे? विश्वास कमी पडतो, पण विश्वास वाढवणार कोण? आम्हीच. बरोबर आहे का नाही? तर आज आपण काहीतरी शिकूया की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये ते काय होईल? उपयोगी होईल. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण देऊया पहिलं तुम्हाला. समजा इथे शेती किती लोक करतात? शेती माहिती आहे का तुम्हाला? किती लोक करतात? एकटेच भाऊ करतात? करतात का नाही शेती? अच्छा, डोंगरीचे लोक बोलतात का? आता नाही करत, पण पहिली केली असेल का नाही? हा. तर एक शेतकरी आहे आणि समजा तो शेती करायला जातो आणि मोठी एक जागा घेतो. बरोबर आहे? आणि जागा घेतल्यावर तो तिथे बसतो आणि दिवस रात्र प्रार्थना करतो आणि 3 महिन्यानंतर त्या शेतात परत जातो आणि सांगतो की माझ्या शेतात काहीच उगवलं नाहीये. कसं का? हा? पाणीच नाही, पण पाणी दिला, पण पेरायला पण लागेल. बी टाकलंय का? नाही. आणि आम्ही पण कसे शेतकरी आहोत? आमच्या हृदयामध्ये बी टाकलेलं आहे का? नाही. आपण एक वचन बघूया की प्रभू आम्हाला काय शिकवतो. बघा, मी सुद्धा एक हिंदू कुटुंबातनं होतो. माझं जीवन तर एकदम खतरनाक होतं. बरोबर आहे? पण जेव्हा मला या बायबलमध्ये सत्य समजलं आणि ते सत्य जेव्हा मी माझ्या जीवनात वापरलं, माझं जीवन पूर्ण बदलून गेलं. माझं तर बदललंच, माझ्या कुटुंबाचं पण बदललं. आणि जिथे मला प्रभू नेतो ते लोक जेव्हा ऐकतात आणि वापरतात, त्या लोकांचं सुद्धा ते जीवन बदलून जातं. पण महत्वाचं हे आहे का आम्ही ऐकतो आणि करतो का? जर आम्ही ऐकतोय पण करत नाही, तर प्रभू बायबलमध्ये काय सांगतो? एक होता शहाणा, ज्यांनी घर बांधलं खडकावर, आणि जो होता मूर्ख, त्यांनी घर बांधलं वाळूवर. जो खडकावर घर बांधतो तो काय करतो? ऐकतो आणि तसंच्या तसंच कार्य करतो. आणि जो वाळूवर बांधतो तो काय करतो? ऐकतो पण दुसऱ्या कानाने सोडून देतो. पण त्या व्यक्तीला असं वाटते का मला सर्व काही ठाऊक आहे, पण त्याला सर्व बायबल पाठ असेल, पण असं होऊ शकते का त्यांनी त्याच्यातली एक पण कृती केलेली नाहीये. असं आपल्याकडे होत नाही ना? नाही, इकडचे सर्व माणसं चांगली आहेत, मला माहिती आहे. तर आपण एक वचन बघूया. मार्क अध्याय 4 वचन 26 मध्ये जाऊ आपण. शिकायचंय का तुम्हाला? आता आजी बोलणार मी काय करू आता शिकून, पण अजून आपण जवान आहोत. कोणी इथे वयस्कर किंवा म्हातारं झालेलं नाही आहे. किती लोकांना वाटते आम्ही जवान आहोत? हात वर करा. आहे का नाही? थोडा हसा. हसण्याचे पैसे लागतात का? नाही. तर आम्ही सगळे कोण आहोत? काका, आपण कोण आहे? जवान आहे. बरोबर आहे का नाही? हा, वाचा. मार्क अध्याय 4 वचन. आणखी तो, हा तो कोण आहे? येशू. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की. ऐका, कोणाच्या राज्याबद्दल येशू सांगत आहे इथे?
परमेश्वराच्या. बरोबर आहे का नाही? हे नीट ऐका, जे आपल्याला प्रभू शिकवत आहे ते नीट ऐका आणि फक्त वापरा. नाही जीवन बदललं तर मला सांगा. बदलणार म्हणजे बदलणारच, गॅरंटी आहे. परमेश्वराचं राज्य, हा राज्य या शब्दाचा अर्थ काय होतो? राज्य या शब्दाचा अर्थ काय होतो? किंगडम. गुगल ट्रान्सलेट केलं, पण तुम्ही त्याचा अर्थ नाही सांगितला मला. त्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं, मी अर्थ विचारला. सहवास नाही. एक उदाहरण देतो. कधी कोणी वॉटर किंगडमला गेलाय? गेलाय का नाही? तिला हसायला यायला लागलं. वॉटर किंगडमला गेलाय का नाही गेलाय? आता वॉटर किंगडम मध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा बाहेरचं जेवण घेऊन जाऊ शकतो का? काय का नाही जाऊ शकत? काय होईल गेल्यावर? हा, ते घेऊन जायला देणार नाही. का देणार नाही? नाही, त्या राज्याचा तो नियम बनवलेले आहे. तिथे कोणीतरी आहे जो त्या वॉटर किंगडमचा मालक आहे आणि त्यांनी काय बनवलेले आहेत? नियम बनवलेले आहेत. जेव्हा आम्ही त्या राज्यात जाणार तेव्हा आम्हाला त्या राज्याच्या नियमाप्रमाणेच वागावं लागणार. जर आम्ही वागत नाही तर आमचं नुकसान होणार का नाही होणार? होणार. तसं परमेश्वराचं पण काय आहे? एक राज्य आहे. आणि परमेश्वर सांगतो या ठिकाणी, येशू सांगतो की जे परमेश्वराचं राज्य आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये पण काही काय आहेत? नियम आहेत. आणि तो आम्हाला या ठिकाणी सांगतो की त्याचं राज्य कशा प्रकारे कार्य करते. बरोबर आहे? तर शिकायचं. परत वाच. परमेश्वराचे. बघा, एक काम करू आपण. ती बाय बोलत आहे का नाही? तिच्या मागे आपण बोलूया, चालेल ना? 4:26 मार्क अध्याय 4:26. बोल. आणखी तो म्हणाला परमेश्वराचे राज्य. ऐका, तो कोणाला म्हणाला? आम्हाला म्हणाला का फक्त उत्तनवाल्यांना म्हणाला? सर्वांना म्हणाला ना. मग आम्हाला पण ऐकलं पाहिजे का नाही? जर कोण काहीतरी आम्हाला म्हणत आहे, बघूया काय म्हणाला. असे आहे की परमेश्वराचे, नाही वाचलं का? असे म्हणाला, नंतर पुढे काय? परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत. अच्छा, जणू काही एखादा माणूस जमिनीमध्ये काय टाकतो? बी टाकतो. म्हणजे इथे कोणाविषयी सांगितलंय? बी कोण पेरतो? शेतकरी. बरोबर आहे. आता सर्व उद्योगामध्ये जो शेतीचा धंदा आहे त्याच्यात जास्त मेहनत आहे का सोपा आहे? हा, मेहनत आहे. आणि बायबलमध्ये जेव्हा प्रभू येशू म्हणतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहाल त्यांनी शेतकऱ्याचाच दृष्टांत वापरलाय. बरोबर आहे. मग पहिली गोष्ट आम्हाला हे माहित पाहिजे का जर आम्हाला परमेश्वराच्या राज्याचं फळ खायचं आहे तर आम्हाला झोपा काढून काय खाता येणार का? का शेतकरी शेतात जाईल, मेहनत करील तेव्हा त्याला खायला भेटेल? मेहनत करील तेव्हा त्याला खायला भेटेल. तर त्याच प्रकारे प्रभू सांगतो एक परमेश्वराचं राज्य जणू काही असं आहे का एक शेतकरी जातो आणि काय करतो? त्या शेतात बी पेरतो. आता ह्या ठिकाणी बी म्हणजे काय आहे? देवाचं वचन. आणि मग जमीन मग काय आहे? आपलं हृदय. बरोबर आहे. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की कोण या ठिकाणी असा आहे की आम्हाला ठाऊक आहे जमीन हे माझं हृदय आहे आणि वचन हे परमेश्वराचं बी आहे. तर किती लोक रोज त्या शेतामध्ये शेती करतात? दोघच.
वचन पेरतात, ऐकतो नाही, पेरतो का आम्ही? हा, रोज जेव्हा आम्ही वचन बोलतो 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 तेव्हा काय होतंय, आमच्या अंतःकरणात ते पेरलं जात आहे. आता असा कधी एक शेतकरी बघितलाय का ज्याने जो शेतीचे सोसायटीत जिथे बी भेटते ना आपल्याला, तिथे गेला आणि त्याने बी घेऊन आला आणि ते बी होतं कारल्याचं. कशाचं? कारल्याचं. पण त्या शेतकऱ्याला माहिती नाही का हे बी कशाचं आहे. तर हा घेऊन आला आणि त्याच्या जमिनीत त्याने पेरलं. पेरल्यानंतर थोड्या महिन्यांनी त्याला काय येणार? सफरचंद, करेल, बरोबर आहे, कारली आली. आता ह्याला माहिती नाही काय आहे, ह्याला पाहिजे तर खायची होती काकडी. काकडीला काय बोलतात तुम्ही? किल्ली. काकडीच बोलतो मी, चालेल ना? काकडी. आणि त्यांनी बघितलं, त्याला वाटलं काकडीच आली आहे आणि त्यांनी घेतलं आणि चावा मारला. आता चावा मारल्यावर काय करेल? बोलेल किती गोड आहे. मग काय करेल? थुकेल तो, बरोबर आहे ना? आता ह्याला हा म्हणतो, परमेश्वरा जे झाड लावलं त्या झाडाला तिथेच बसून तो प्रार्थना करू लागला की प्रभू मला या झाडाला काकडी आणा ना, याच झाडाला मला काकडी आणा. तो करत आहे पण काकडी काय आली नाही का? कारण बी कशाचं होतं? कारल्याचं होतं. तसंच आमच्या जीवनात जे आमची जमीन आहे, आम्ही प्रार्थना तर भरपूर करत आहोत, सर्व काही करत आहोत आणि हे चांगलं आहे. पण महत्वाचं हे आहे का आम्ही बी जे पेरलेले आहे ते या जगाचं पेरलं आहे का हृदयामध्ये प्रभू येशूचं पेरलेलं आहे? कशाचं पेरलंय? जास्तीत जास्त बी कशाची आहेत? जगाची आहे. आणि जेवढे बी जगाचे आहे, आता फळ काय येणार त्याच्यामधनं? परमेश्वराच्या राज्याचं येणार का जगाचं येणार? जगाचं येणार. मग समस्या कुठे आहे? आमच्या प्रार्थना चुकीच्या आहेत, आमचं देवावरील प्रेम चुकीचं आहे का आम्ही आमचं जे शेत आहे त्याच्यामध्ये चुकीचा बी पेरलाय? कुठे प्रॉब्लेम आहे? आम्हीच पेरलेला आहे. सैतान येऊन पेरतो. पण आमच्या जीवनात जास्तीत जास्त जे आमच्या मुखातून दिवसामध्ये किती तास आहेत? 24 तास. 24 तासामधनं आमचे किती शब्द आहेत ते परमेश्वराच्या वचनानुसार असतात. आणि 24 तासात किती शब्द आहेत ते बरोबर परमेश्वराच्या वचनाच्या विरोधामध्ये असतात. किती शब्द असतात? किती शब्द असतात? मला वाटते जास्तीत जास्त शब्द बाहेरचेच असतात. आणि हेच कारण आहे की ते शब्द जे आम्ही बोलत आहोत ते शब्द घेऊन सैतान आमच्या जीवनात काय करतो? कार्य करतो. पण किती लोक आहेत जे शब्द बोलताना विचार करतात? आहेत का? आम्ही जेव्हा दिवसा शब्द बोलतो, आता बघा एक उदाहरण सिंपल सांगतो, माझ्या बाबतीत पण असंच होतं. जेव्हा आम्ही देवळामध्ये येतो, चर्चमध्ये येतो, तेव्हा कसे असतो आम्ही? बाहेर गेल्यावर कसे असतो? बरोबर आहे का नाही? ही सत्य कथा आहे, त्याच्यामध्ये काय आम्ही पण तसेच होतो. बरोबर आहे का नाही? पण खरं पाहायला गेलं, जे शब्द आम्ही काळोखामध्ये पण बोलतो ना, ते शब्द घेऊन आज आमच्या हृदयामध्ये काय झालेले आहेत? पेरले गेलेले आहेत. आणि ते शब्द रोज रोज त्याच एका शब्दावर, जो शब्द परमेश्वराच्या राज्याच्या विरोधात आहे, त्याच्यावर विचार केल्यामुळे आज आमच्या जीवनात काही वर्षांनी, काही महिन्यांनी जे फळ आलेलं आहे, ते जे आम्ही पेरलेलं आहे तेच आमच्या जीवनामध्ये आज उगवलेलं आहे. बरोबर का नाही? एक उदाहरण देतो. आमच्या इकडे एक बाई होती नात्यामध्येच, आणि ही बाई जेव्हा हिला पहिली मुलगी झाली ना,
तुम्हाला माहिती आहे, लहान मुलं जेव्हा आम्ही त्यांना चाय प्यायला देतो तेव्हा काय करतात? ते पहिलं टेस्ट नाही करत, तू चाय पाडतात नंतरच पितात, बरोबर आहे? जेव्हा आम्ही त्यांना एकदम लहान असतात ते पाडल्याशिवाय कधी चाय पित नाही. हे काय आहे? हे कोणाचं बीज आहे? परमेश्वराचं आहे का जगाचं आहे? तर ही आई त्या मुलीला नेहमी बोलायची, हिला चाय दिला ना का ही पाडल्याशिवाय पित नाही, हिला चाय दिला ही पाडल्याशिवाय पित नाही. ती मोठी झाली तरी अजून पण चायच पाडत होती. तिच्यानंतर जो मुलगा झाला त्याला पण जेव्हा चाय देणार तेव्हा तो काय करतो? पहिला पाडतो नंतर पितो. आता तिसरा मुलगा झाला आणि तो पण काय करतोय? चाय पहिला पाडतो आणि नंतर पितो. तर या तिघांच्या जीवनामध्ये जे बी पेरलं गेलेलं आहे ते कोणी पेरलं गेलेलं आहे? आईने की परमेश्वराने? कारण मी बऱ्याच वेळेला बघतो ना, आमच्या जीवनात समस्या आल्या, दुःख आलं का आम्ही कोणाला टोकतो? परमेश्वराने केलंय, बरोबर आहे का नाही? पण परमेश्वर तसा नाही आहे. जर त्यांनी आपल्यावर इतकं प्रेम केलं, त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला का घेतला? दिला. आता फादर मिसा करत होते तेव्हा काय म्हणाले ते? की परमेश्वर उदार आहे. काय म्हणाले? उदार आहे. उदार या शब्दाचा अर्थ काय? नेहमी तो देणारा आहे का घेणारा आहे? आम्ही काय आहोत? घेणारे का देणारे? घेणारे, बरोबर आहे का नाही? पण प्रभू सांगतो, देवाने जगावर एवढं प्रेम केलं का त्याने त्याचा एकुलता एक पुत्र घेतला का दिला? दिला. मग जे देवाचं प्रेम आहे ते घेणं आहे का देणं आहे? देणं आहे. पण आमचं प्रेम घेणं आहे का देणं आहे? घेणं आहे, बरोबर का नाही? मग खरोखर आम्ही माणसांवर जेव्हा प्रेम करतो ते देवाचं असते का स्वार्थी प्रेम असते? स्वार्थी प्रेम असते. स्वार्थी प्रेम काय म्हणते? तू मला लग्नाला 500 टाकले, मी लिहून ठेवते, 5 वर्षांनी परत तुला किती टाकते? तुमच्या इथे तसं होत नाही वाटते? होते? डायरी काढतात. सगळं हरवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बायबल नाही वाचलं तरी, बायबल घरात तुम्हाला कोणाकोणाच्या भेटणार नाही जागेवर, पण ती डायरी असते ना ज्याच्यात लिहिलेलं असतं, ती तिजोरीमध्ये सांभाळून ठेवायची. टाइम आला की काढून 500 टाकले, चला 500. तुमच्या इकडे नाही होत, जाऊ दे, विषय सोडा. होते का नाही होते? मग हे कोणाचं प्रेम आहे? माणसाचं प्रेम आहे का देवाचं प्रेम आहे? माणसाचं प्रेम आहे. आणि जिथे माणसाचं प्रेम आहे तिथे जीवन चांगलं होणार का जीवनामध्ये नुकसान होणार? नुकसानच होणार. आणि जेव्हापासून मी प्रभूमध्ये आलो, जेव्हा तर मी हिंदू होतो, मी प्रभूमध्ये आल्यानंतर जेव्हा प्रभूने मला शिकवलं की देवाचं प्रेम हे माणसाला द्यायचंय, माणसाचं प्रेम देवाला, माणसाचं प्रेम माणसाला द्यायचं नाही आहे. उदाहरण देतो तुम्हाला. मदर तेरेसाला किती लोक ओळखतात? सर्व. तिच्यात कोणतं प्रेम होतं? माणसाचं होतं का देवाचं होतं? का व देवाचं होतं? कारण ती देत होती का घेत होती? देत होती. मग तिचं कार्य जे होतं ते वाढलं का कमी झालं? कशामुळे कमी वाढलं? कारण ती जे पेरत होती तिच्या हृदयात आणि दुसऱ्यांच्या हृदयात, ते कशाचं बी होतं? प्रेमाचं. आणि खास करून दैवी प्रेमाचं. आम्ही जे बी पेरत आहोत आमच्या हृदयात किंवा आमच्या घरच्यांच्या हृदयात किंवा आमच्या नातेवाईकांच्या हृदयात किंवा दुसऱ्या कोणाच्या हृदयात, ते प्रेमाचं बीज आहे? दैवी प्रेमाचं बीज आहे का माणसाच्या प्रेमाचं बीज आहे? म्हणून काय होते? कमी कमी होत चाललंय. दैवी प्रेमाचं बीज पेरणार, काय होणार? वाढत जाणार, बरोबर का नाही? मग एक जर शेतकरी असा आहे जो
कारल्याचं बी पेरत आहे आणि त्याची अपेक्षा आहे का मला काय खायची आहे काकडी. तर प्रॉब्लेम कुठे आहे? बी मध्ये आहे, जमिनीमध्ये आहे का ते शेतकऱ्यामध्ये आहे? शेतकऱ्यामध्ये आहे. आता हा शेतकरी कितीही प्रार्थना केली तरी ते बी बदलणार आहे का? त्या कारल्याच्या झाडाला काकड्या येणार आहेत का? नाही. तर जर ह्याला काकडी खायची आहे तर काय करावं लागेल? काकडीचं झाड लावावं लागेल का बी पेरावं लागेल? बी पेरावं लागेल. आणि आमचे जे शब्द आहेत तेच प्रभू सांगतो की ते काय आहेत? बी आहेत. आता ह्याच्यामध्ये बी मध्ये सुद्धा दोन प्रकाराची बी आहेत. एक आहे ज्याचा नाश होतो आणि एक आहे अविनाशी. बरोबर आहे? आपण एक वचन वाचू, थांबा. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 23. अच्छा, मी बोलतोय ते किती लोकांना समजते? समजते ना? 1:23. हा, तुम्ही अंकल मराठी वाचता? हा, त्यांना ते वाचायला वाचता चालेल ना? वाचा. पाठीमागे बोला सर्वांनी. हा, कारण तुम्ही. कोण तुम्ही? मी एकटा. माझं नाव लिहिलंय तिथे, गणेश. कारण गणेश. आम्ही सर्व. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून. कोणचं बीज आहे पहिलं? नाशवंत. नाशवंत म्हणजे काय? ज्याचा कधी ना कधी काय होणार आहे? नाश होणार आहे. नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून. म्हणजे काय अविनाशी बीज? काय? देवाचं जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. एक आहे नाशवंत बीज जे आहे जगापासून. दुसरं बीज आहे अविनाशी बीज म्हणजे देवाचा शब्द आणि सर्व काळ टिकणारे शब्द. तर आमच्या हृदयात किती शब्द जे आहेत ते बरोबर आम्ही बी देवाचं वचनाच्या नुसार पेरलं गेलेलं आहे की आमच्या हृदयात जे बी पेरलेलं आहे आमच्या हृदयात किंवा आमच्या मुलांच्या हृदयात, आमच्या कुटुंबाच्या हृदयात ते बी बरोबर देवाच्या वचनाच्या विरोधात म्हणजे नाशवंत आहे. जास्तीत जास्त काय आहे? नाशवंत आहे. मग फळ काय येणार आहे? फळ तेच येणार आहे. आणि एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. आज जे काही आमचं जीवन आहे ना, आताचं जे काही जीवन आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी आजारी आहे, कोणी बरा आहे, कोणाचं काही प्रॉब्लेम आहे, कोणाचं समस्या आहे, कोणाचं मुलं आजारी, असं काही जे काही आहे त्याचं कारण काय माहिती आहे? जे आम्ही मागे बी पेरलेलं आहे ते काय आहे? नाशवंत आहे. हेच कारण आहे की आतापर्यंत आम्ही त्याचं फळ काय करत आहोत? भोगत आहोत. मग आम्हाला कसं शेतकरी बनायचंय? हे जे नाश होणार नाही आहे ते बी पेरायचं आहे का जे नाश होणार आहे, जे जगापासून आहे ते बी पेरायचं आहे? हा, एक उदाहरण देऊ तुम्हाला. एखाद्या बाईचे केस पिकली किंवा काही झालं तर त्यांच्या डोक्यात एक बी पेरलं जातं. काय? आजी तू आता म्हातारी झाली. काय झाली? म्हातारी झाली. तू काय करणार देवळात जाऊन? होते का नाही? तुमच्या इकडे नाही बोलत वाटते, म्हातारीच बोलतात ना. काय बोलतात? वयस्कर माणसाला काय बोलतात? आम्हा. बरोबर आहे. हे कोणापासून बीज आहे? हे बीज परमेश्वराच्या राज्याचं आहे का? नाही. मग हे कोणी पेरलेलं आहे आमच्यामध्ये? शैतानाने. आणि जे बी पेरलंय आज तेच बी आमच्यामध्ये उगवलंय आणि त्या बीजावर आम्ही पेरून विश्वास ठेवलाय आणि समोरचा जेव्हा म्हणतो
तू वयस्कर आहेस, तू म्हातारी आहे, आम्ही लगेच काय करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे काय करतो, जेव्हा आम्ही ती गोष्ट मान्य करतो तेव्हा आम्ही त्या बीजाला रोज पाणी टाकत जातो, पाणी टाकत जातो, पाणी टाकत जातो. आता जर आम्ही पाणी चुकीच्या बीजाला टाकतोय तर उगवणार काय? काय होणार? चुकीचं उगवणार का बरोबर उगवणार? चुकीचं उगवणार. आणि आम्ही तेच करत आहोत. खरं बीज बघायचंय परमेश्वराचं काय आहे या बाबतीमध्ये, बघायचंय. किती लोकांना बघायचंय? नाही, हे आजीसांना नाही बघायचं. बघायचंय का? आपण बघूया स्तोत्र संहिता अध्याय 90 वचन 13 आणि 14 वाचूया. हा, स्तोत्र संहिता अध्याय 90 वचन 13 आणि 14. हे परमेश्वरा 90 कोणचं? 92 काढ. 92 वाच. 92. जे परमेश्वराच्या, हा, सर्वांनी बोला. जे कोणाच्या? परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होती. पुढे हा ऐका. जे लोक, प्रभू सांगतो, जे लोक परमेश्वराच्या घरात आहेत, अंगणात आहेत, ते वयस्कर होतील का अजून समृद्ध होतील? समृद्ध होतील. आणि पुढे काय लिहिलंय? ते वृद्धपणात. वृद्धपण म्हणजे काय? ते म्हातारपणातही ते फळ देत राहतील. ते काय? रस भरीत का रस गेलेले? रस भरीत व टवटवीत. आता सांगा, आम्ही जवान आहोत का वयस्कर आहोत? मग आमच्या डोक्यात काय, हृदयात बी पेरलंय? आम्ही झालोय म्हातारे. पण इथे काय सांगतो प्रभू? कोण आहे तुम्ही? रसरशीत आणि टवटवीत. मग किती आमच्या बरोबर धोका होतो? आमच्या नकळत होते का नाही? होते. आणि आता तर हे एक सांगितलं, असे किती असतील आतमध्ये? हा, भरपूर असणार. आणि हेच कारण आहे आमच्या जीवनात चुकीचं बी आम्ही पेरलं गेलेलं आहे. आणि जसं हा शेतकरी, परत वाचते वचन मार्क अध्याय 4:26. हा, आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काही एखादा माणूस जमिनी बी. तर ज्याला कोणाला परमेश्वराच्या राज्यात फळ खायचं आहे, त्याला पहिली स्टेप करायला लागेल का वचनाचं बी काय करावं लागणार आहे? आतमध्ये टाकावं लागणार आहे का ते अल्तेरावर ठेवावं लागणार आहे? उदाहरण देतो. एक शेतकरी आहे ना, तो बी आणायला गेला, बरोबर आहे, आणि त्यांनी बी घेऊन आला आणि मस्त येऊन त्यांनी आपल्या आरतेलावर ठेवलं बियाचं पाकिट. आणि शेतात गेला, रोज पाणी घालतोय, पाणी घालतोय, पाणी घालतोय. आणि 3 महिन्यांनी सांगतो, प्रभू हे तू काय केलं? माझ्या शेतात दुष्काळ पडलाय. प्रभू तू काय केलं? एक पण बी फळ आलेलं नाही, पिकच आलेलं नाही, 3 महिने झाले, तू काय केलं? आता प्रभू काय बोलेल? अरे बी पेरलं का तू? बी कुठे ठेवलाय? आमचं बायबल कुठे आहे? की हृदयात पेरलंय? हरतेलावर. आणि जर आमचं बायबलचं वचन आमच्या हृदयात आहे ना, तर मी तर सांगतो आम्ही कसे असणार? टवटवीत, रसरशीत.
आणि सगळं काही व्यवस्थित, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक पोरगी होती आणि ती सांगते तिला 10वीला जेव्हा एक्झाम असते तेव्हा जॉमेट्री मध्ये का सायन्स मध्ये तिला काहीतरी एक आकृती असते ना, डायग्राम, तो काढायला भरपूर अवघड होता. बरोबर आहे. ही काय सांगायची, हिच्यामध्ये एक बी होतं जे हिने पेरलेलं की मी हे करू शकत नाही, मी हे करू शकत नाही, मी हे करू शकत नाही. ती आली, तिला बोललो काही करायचं नाही, एक वचन घे आणि ते तुझ्या हृदयात पेर. फक्त तुला एकच करायचंय, ते वचन तुला दिवस रात्र बोलायचंय आणि त्या वचनावर तुला काय करायचंय, मनन चिंतन करायचंय. कारण जसं ती मनन करत आहे तसंच ते बी तिच्या हृदयामध्ये थोड्या दिवसांनी पेरलेलं आहे. आणि जसं मनन करत आहे तसं ती रोज त्या बियाला काय टाकत आहे, पाणी टाकत आहे, खत टाकत आहे. एकदा बी पेरलं का काम होते का रोज खत टाकायला लागते? काय होते? खत टाकावं लागते ना, पाणी टाकावं लागते का नाही? आम्ही एकदा वचन ऐकतो मिसाला आणि किती वेळा पाणी टाकतो घरी जाऊन? कुठे जातो आम्ही मिसावरनं सकाळी सकाळी? आज चिकन खायचं का मटन खायचं? बरोबर आहे का नाही? बघा, खरं सांगू, हे अंकल एकदम फ्रीली आहेत, जे करतात ते बोलतात. आम्ही पण केलंय, बरोबर आहे का नाही? हा, तुम्ही काय करताय? बाकीचे केलंय पण सांगायचं नाही. हा, पण प्रभूला माहिती नाही का? प्रभूला सर्व माहिती आहे, बरोबर आहे ना? तर हिला मी एक वचन दिलं जे ही बोलत होती मी करू शकत नाही, तर मी हिला एक बायबल मधनं बी काढून दिलं. फिलिपिकरास अध्याय 4 वचन 13 वाचा बघा काय आहे. फिलिपिकरास अध्याय 4 वचन 13. मला जो सर्वांनी बोला, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास. तिच्या डोक्यामध्ये काय बीज होतं? मी हे करू शकत. कोणतं बीज आहे? बायबलचं आहे, प्रभू येशूने दिलेलं आहे का सैतानाच्या राज्याचं आहे? कारण बायबलचं बी, प्रभू येशूचं बीज सांगते तुला जो मी सामर्थ्य देतो आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू सर्व गोष्टी काय करू शकते. आता जसं हिने बी घेऊन तिच्या अंतकरणात पेरलं, रोज त्याला पाणी टाकत गेली, रोज त्याच्यावर मनन केलं, आणि ज्या वेळेला ही 10वीच्या परीक्षेला ही मुलगी गेली, त्या परीक्षेमध्ये तिने येऊन स्वतः साक्ष दिली होती. ती सांगते मला नाही ठाऊक मम्मी, पण मी पाहिलं माझा पेन्सिल जी आहे ती आपणे आप चालायला लागलेली. मी फक्त करत होती पण ती पेन्सिल आपणे आप चालते. आणि बोलते मला ठाऊकच नाही आहे की मी ती आकृती काढली. कसं काय झालं? चमत्कार नाही, तिने बी कशाचं पेरलं? येशूचं. पण आम्ही बोलतो चमत्कार. आता एखादा शेतकरी त्यांनी रात्री जाऊन बी मस्त पेरलं कलिंगडचं आणि 3 महिन्यांनी आले कलिंगड, मग तुम्ही काय बोलाल? अरे चमत्कार झालाय, कलिंगड आलेले आहेत. कारण त्यांनी पेरलाय म्हणून आलेला आहे. तर आमच्या जीवनात सुद्धा, आमच्या मुलाबाळांच्या जीवनात सुद्धा आतापासून आम्ही कोणतं बी पेरत आहोत? ते चांगला बी पेरलेला आहे का वाईट बी पेरलेला आहे? आणि खरं सांगू तुम्हाला, एक माणसाच्या डोक्यामध्ये खोटं बसलेलं आहे की जेव्हा तो बायबल उघडेल तेव्हा त्याला सर्व गोष्टी सोडाव्या लागतील. बरोबर आहे का नाही? काय खोटं आहे की जेव्हा त्याला बायबलला हात लावायचा तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. पण हे साफ चुकीचं आहे. आमच्याकडनं अजून चुका नाही होत का? सगळ्यांकडनं होतात. आणि मी तर बोलतो
चुका होतात म्हणून तर आम्हाला परमेश्वराची गरज आहे. जर चुकाच नाही झाल्या तर प्रभूची का गरज आहे आम्हाला? नाही आहे. इथे कोणी आहे का ज्याच्याकडनं चूक होत नाही? सर्वांकडनं होते. पण आम्हाला जेव्हा आम्ही बायबलमध्ये आहे, चूक झाल्यावर सुद्धा प्रभू आम्हाला उचलतो आणि बोलतो काही प्रॉब्लेम नाही, चल. आणि हळूहळू आम्हाला माहित पडतं, जसं जसं आम्ही बायबलचं वचन पेरत जातो आम्हाला माहित पडतो, भले आम्ही चुकत होतो पण आता आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही आणि ती आमच्याकडनं निघून जाते. बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनात पहिलं खोटं काय टाकलेलं आहे की आम्ही बायबल उघडणार म्हणजे आम्हाला सगळं सोडावं लागणार. असं आहे का? असं काहीच नाही आहे. उलट जे बायबलचं वचन आहे ते तुमच्या जीवनासाठी एक बी आहे आणि जर ते बी पेरलं नाही तर गॅरंटी आहे का फळ तुम्ही खाऊ शकत नाही. परत वाचते वचन, मार्क 4:26. आणखी तो मनाला परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री काय करतो? रात्री चिंता करतो. बरोबर का नाही? शेतकरी बी पेरतो आणि रात्री चिंता करतो, पीक येईल का नाही, पीक येईल का नाही. बरोबर का नाही? हो बोलताय. मला नाही वाटत कोणता शेतकरी बी पेरल्यावर चिंता करतो येईल का नाही, येईल का नाही. कोणता करतो का? मग आम्ही रात्री झोपताना काय चिंता करतो का नाही करत? चिंता येत नाही ते? येते का नाही येत? येते. काय येते? कारण बी पेरलेलं आहे तेच चुकीचं पेरलं गेलेलं आहे. जर आम्ही बायबलमध्ये उघडलं तर प्रभू येशू त्याच्यात असं काहीच नाही सांगत तुम्ही हे नाही, ते नाही, ते नाही. प्रभू येशूनी आमच्या चांगल्यासाठी ते बायबलची वचनं दिलेली आहेत. त्याचं हे प्रत्येक बायबल जे आहे ते जणू काही एक बियाचं पोतं आहे. त्या बायबलमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आमच्यासाठी काय दिलेलं आहे? एक बी दिलेलं आहे. फक्त आम्हाला घ्यायचं आहे, बोलायचं आहे, आमच्या हृदयात ते जातं, पेरलं जातं, रोज त्याच्यावर मनन करायचं आहे आणि थोड्या दिवसांनी तुम्ही पाहाल की जसं तुम्ही पेरलंय तसंच तुम्हाला मिळालंय. आणि पेरल्यानंतर हा शेतकरी काय चिंता करतो का गपचूप झोपतो? काय होते? झोपतो. आणि जसं तो झोपतो तसं थोड्या पुढे काय लिहिलंय? जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उडतो आणि ते बी रुजते व वाढते. पण हे कसे होते हे त्याला कोण आहे इथे शेतकरी ज्याला समजते बी कसं रुजलंय? कोणाला कळते का? मग आता आम्ही शिकत आहोत पण किती लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असेल की हे वचन बोलल्याने आमच्या हृदयात पेरल्याने कसं काय आमचं जीवन बदलेल? असेल का नाही? पण प्रभू सांगतो हे कोणालाही कळू शकत नाही की ते कसं होते, पण होते हे 100% गॅरंटी आहे. परवाच्या रात्री एक बाई आमच्या प्रार्थनेमधली एका ठिकाणी गेली आणि तिचं लहान मुलं आहे त्या बाईचं, ते उलट्याच करायचं, दूध पिल्यावर उलटी करायचं. तर त्यांना मी एक वचन दिलं, बोललो हे बी घे आणि बोल प्रभू येशूचा आत्मा तुझ्या मुलावर आहे, प्रभू येशूने त्याला अभिषिक्त केलेलं आहे. आणि ती बाई बोलत गेली. आज सकाळी जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो त्या सकाळी आम्ही पाहिलं, ती सांगते कालपासून माझ्या मुलाने उलटी केलेली नाहीये.
का? पहिलं बी काय होतं? चुकीचं होतं. आता बी काय आहे? परमेश्वराचं वचन. आणि ती बोलते त्याने आता रात्रभर आम्हाला काही त्रास दिला नाहीये. जर आमच्या घरी कोणी दारू पिऊन येतो, कोणी व्यसनामध्ये आहे, तर आम्ही काय म्हणतो दुसऱ्याला जाऊन? माझा नवरा दारुड्या आहे, माझा मुलगा दारुड्या आहे. मग तो काय होणार? संत बनणार? कारण पेरलं काय आहे? दारुड्या. मग फळ येणार दारुडा. बरोबर का नाही? पण तो माणूस आता जर दारू पित आहे, तुम्हाला एकच बोलायचंय की त्याच्यावर प्रभूचा आत्मा आहे, तो अभिषेक आहे, प्रभू येशूचं रक्त पितो, प्रभू येशूने त्याला त्याच्या राज्यासाठी निवडलाय, तो रोज बायबल वाचतो. हे काय आहे? देवाचं बीज आहे. जेव्हा हे पेरणार, रोज त्याला पाणी घालणार, पाणी घालणार, पाणी घालणार, थोड्या दिवसांनी बघणार तुम्ही जे तुम्ही पेरलं त्याचंच तुम्हाला फळ भेटलेलं आहे. आपण एक लास्ट वचन घेऊ. नीतिसूत्र अध्याय 18 वचन 21 वाचू आपण. जिवेच्या हाती. जीवेच्या हाती. कोणाची? जीवा, बाजूवाल्याची का माझी? जीवा म्हणजे काय? जीभ. कोणाची? माझी का बाजूवाल्याची? स्वतःची. माझ्या जिभेच्या हाती मृत्यू व जीवन. तर तुमचं जीवन आणि मरण कुठे आहे? कुठे आहे? जिभेमध्ये. जर तुम्ही बनता का तुमचा नवरा पितो, तर तुमच्या जिभेनेच तुम्ही आता त्याच्या जीवनामध्ये काय सोडलेलं आहे? मरण सोडलेलं आहे. आणि तुम्ही पण त्या मरणामध्ये सामील झालेले आहात. मग आम्हाला जर माहिती आहे की आमची जीभ ज्याच्यामध्ये मरण पण आहे आणि जीवन पण आहे, कारण इकडूनच जे काही माझ्या हृदयात पेरलं जात आहे ते कुठून बाहेर येत आहे? शेतकरी बी कसे फेकतो? कशाने फेकतो? हाताने. आणि ही जीभ आहे, तिला पण हात आहेत. तिच्या दोन हातात, एका हातात आहे मृत्यूचं बीज, एका हातात आहे जीवनाचं बीज. आता विचार करा, 24 तासात आणि आतापर्यंत जीवनात आम्ही जास्तीत जास्त या हृदयामध्ये कोणतं बीज फेकलेलं आहे? जीवनाचं का मरणाचं? मग काय भेटणार आहे? मरण. मग त्या प्रभूची काय चुकी आहे त्याच्यात? त्यांनी तर बी पण दिलेलं आहे, जमीन पण दिलेली आहे, आणि पाणी कसं घालायचं ते पण शिकवलेलं आहे, आणि फळ पण कसं खायचं ते आपल्याला तर शिकवायची गरज नाही. बरोबर का नाही? पण आमच्या जीवनात चूक का होते? कारण बीज चुकीचं पेरलंय. हातात एका जीवन आहे, एकात मरण आहे, पण आम्ही जास्तीत जास्त काय फेकत चाललोय? मरण. म्हणून काय उगवत चाललंय? मरण. झाडाला काय पेरलेलं आहे? कारली. उगवली काय? कारली. आता जर आम्हाला एक उदाहरण देतो तुम्हाला. जर समजा एखादा शेतकरी कारलीचं बी पेरतो आणि कारली येतात, आणि कारली पाहून तो घेतो, खातो, आणि त्याला कडू लागतात, आणि तो म्हणतो मला आता काकडी खायची आहे. लगेच त्याला एका दिवसात काकडी भेटेल का बी टाकल्यावर? हा, नाही भेटणार. तर ते बी टाकल्यावर त्याला जवळजवळ 3 महिने तरी त्याला त्याची परत मेहनत करावी लागणार, नंतरच त्याला काय भेटणार? पण ते काकडीचं बी उगवेपर्यंत त्याला कारल्याचं तर वास सहन करावा लागेल का नाही? कारण त्यांनी ते पहिलं पेरलं आहे. तसंच आता जर तुमच्या जीवनात तुम्ही आजपासून चालू केलं देवाचं वचन प्रत्येक कार्यासाठी पेरायसाठी, तुमच्या मुलांच्या जीवनात, कुटुंबाच्या जीवनात, आई वडिलांच्या जीवनात, शेजाऱ्यांच्या जीवनात जर पेरलं, तर आता लगेच स्थिती बदलून जाईल का? कारण पहिलं जे पेरलंय त्याचा त्रास तर तुम्हाला होणार, पण तो त्रास सहन करून पण जर तुम्ही चांगले बीज पेरत राहिले, त्याला पाणी टाकलं, थोड्या दिवसांनी तुम्ही बोलाल आता माझं जीवन सुशोभित झालेलं आहे.
बरोबर आहे का नाही? मग आतापासून काय करायचं? ऐकून सोडून द्यायचं. जो ऐकून सोडतो तो कोण आहे? जो ऐकून सोडतो तो कोण आहे? हा, ज्यांनी वाळूवर बांधलाय आणि तो मूर्ख आहे. आणि ज्यांनी ऐकलं आणि घरी जाऊन त्याच्यावर विचार करून ते केलं तो कोण आहे? मग आम्ही कोण आहोत? आम्हाला कोण म्हणायचंय, शहाणा का मूर्ख? मी काही नाही म्हणत, इथे येशू सांगतो. बरोबर आहे का नाही? मी तर हिंदू धर्मात नव्हतो, आता कॅथलिक झालो. बरोबर का नाही? आणि मला प्रभूने एवढं सांगितलं तर तुम्हाला का नाही सांगणार? तो असं आहे का तो माझ्यावर स्पेशल प्रेम करतो, तुमच्यावर नाही करत? असं आहे का? सर्वांवर समान करतो. फक्त काय झालंय, कोणी त्याच्या शब्दासाठी कान उघडलेला आहे, कोणी त्याच्या शब्दासाठी कान बंद केलेला आहे. कोणी त्याच्या शब्दामध्ये रमलेला आहे, कोणी जगाच्या शब्दामध्ये रमून गेलेलं आहे. बरोबर आहे का नाही? तर काही समजलं का नाही समजलं? समजलं. आता आपण एक छोटस एक वचन घेऊया आणि आपणच एकमेकांसाठी प्रार्थना करणार 5 मिनिटं. चालेल का? ठीक आहे. किती लोक इथे आजारी आहेत? काही दुखत आहे, काही सर्व आजारी आहेत. काय काका, काय बीज टाकतात त्यांच्या जीवनात? ठीक आहे, आपण एक वचन बघूया. मार्क अध्याय 16 वचन 16 मध्ये जाऊया आपण. 5 मिनिटं आहे ना? आता नीट ऐका. जो विश्वास धरतो. ऐका, आता तुम्ही कोणाचं शरीर ग्रहण केलं? मग तुमच्या मध्ये कोण आहे? येशू. नक्की का? नक्की ना? हा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण. हा, आपलं तारण व्हायचं आहे का झालेलं आहे? किती लोकांचं झालेलं आहे? फिर क्यों रोता है? झालेलं आहे ना? पुढे, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे. जो व्यक्ती प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवतो, प्रभू सांगतो त्या व्यक्ती बरोबर ही चिन्हे काय असतील? असंच जातील. असंच जातील. बरोबर म्हणजे काय? उदाहरण, आता इकडे मी उभा आहे, ही माझी सावळी आहे का नाही? हिला मी वेगळं करू शकतो का? नाही करू शकत. तसंच प्रभू सांगतो, जो कोणी त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात जे पुढील चमत्कार दिले ते त्याच्या मागे मागे येतच राहणार. बघूया काय आहे. पहिलं, ते माझ्या नावाने भूते काढतील. विश्वास बसतो का तुम्हाला? तुम्ही भूते काढू शकता? लिहिलंय. पुढे, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी, कोणी जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांनी दुखनाईत म्हणजे आजारी व्यक्तीवर हात ठेवले तर ते मरून जातील. मरतील का बरे होतील? मग हात ठेवत का नाही? मरतील म्हणून बरे होतील का? मरतील, बरे होतील. मग तुम्ही किती लोकांवर दिवसाला हात ठेवता आजारीवर? जर आमचा विश्वास आहे का माणूस मी हात ठेवल्यावर बरा होणार आहे, कारण मी नाहीये, माझ्यामध्ये येशू आहे, तर मी काय करणार? जाऊन पहिला हात ठेवणार.
पण आमच्या डोक्यात बसलेलं आहे ही पॉवर ना फक्त ब्रदरला दिलेली आहे, ब्रदरला नाही दिलेली आहे, जो विश्वास ठेवतो त्याला दिलेली आहे. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही जेव्हा हात ठेवणार तो हात तुमचा नाही आहे, तो कोणाचा आहे? आणि जसं तुम्ही हात ठेवला तुमच्यात जे सामर्थ्य आहे त्या व्यक्तीमध्ये वाहते आणि तो व्यक्ती बरा होतो. तर आता किती लोकांना विश्वास आहे तुमच्यामध्ये ते आहे सामर्थ्य? हात वर करा. आंटीला झोप आली आहे का नाही आहे? तर आता एक एक जण पकडा, थोडी जरी. जेंट्स हा, लेडीज पकडा, म्हणजे सगळ्यांनी उभे राहा. उभे राहा आणि असे उभे राहा. हे अंकल कसे उभे आहेत? दोन्ही असे उभे राहा आणि दोघांनी एकमेकांचे हात पकडा. पकडले? डोळे बंद करा आणि मी बोलतो ते माझ्याकडे नका बघू, माझ्याकडे बघून काही भेटणार नाहीये. शर्ट इस्त्री केलेला आहे मला सुद्धा माहिती आहे. डोळे बंद करा आणि बोला, हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, माझ्या अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे क्षमा मागतो. प्रभू येशू, आताच मी शिकले आहे की माझ्या जीवनात चांगलं बी पेरण्याची जे तुझं वचन आहे ते पेरण्याची मला गरज आहे. आणि प्रभू येशू, आताच मी शिकली आहे की जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याने जर आजारी माणसांवर हात ठेवले तर तो बरा होईल. प्रभू, याच विश्वासाने या भावाचा, या बहिणीचा मी हात पकडला आहे आणि या क्षणाला तुझं सामर्थ्य माझ्यामधून या बहिणीमध्ये, या भावामध्ये वाहत आहे, 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 वाहत आहे. प्रभू येशू, मी धन्यवाद देतो की तुझ्या सामर्थ्याने हा भाऊ, ही बहीण पूर्णपणे निरोगी झाले आहे. सर्व दुःख निघून गेला आहे. सर्व इंद्रिय व्यवस्थित काम करत आहे. येशूच्या नावात ही प्रार्थना अब्बा पिता मी येशूच्या नावाने करतो. आमेन. आता हात पकडून सर्वांनी स्तुती करा. डोळे बंदच ठेवा आणि स्तुती करा. हात पकडूनच हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हो रमासिया रफा काला रेखेरे बे बेशी हो रमासिया रमा रेखेरे बे हुआबा सामाला रमा रेखेरे ले बे बे. सर्वांनी तोंड उघडायचंय. हो रे अरे अबा बाबा मरा मरा कमा रेखेरे रे बे बे बेशी मला बाबा मरा 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 मेरे रे बेशिया रमा मरा हुआ बाबा. सर्वांनी स्तुती करा. तुमच्यामध्ये सामर्थ्य वाहत आहे. प्रभू येशूचं सामर्थ्य तुमच्यामधून समोरच्या व्यक्तीमध्ये वाहत आहे. सामर्थ्य वाहत आहे. प्रत्येक आजार येशूच्या नावात नष्ट झालेला आहे. हो रे बेशी मारा मामा मारा मारा कमा के रे बे 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 रे बे बे बेशी मला बाबा बाबा ला बा हुआ बाबा सिखा बाबा रे बे बे बेची मला बाबा रे बे 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 ले ले बे बे बेची मला बाबा 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 ले हुआ बाबा सिखा बाबा रे बे बे बेची मला बाबा बाबा ले ले बे 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 ले ले बे 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 ला बाबा बाबा हुआ बाबा सिखा रे बे बे शिया मारा बाबा के ले ले बे बे बेची मला बाबा बाबा ला ला बाबा बाबा रे बे बे बेची मला बाबा बाबा हुआ बाबा सिमरा बाबा रे बे बे बेची मला बाबा बाबा ला ला बाबा बाबा हुआ बाबा सिखा रे के बे बेची मला मारा बाला ला ला रे बे बे बेची रा 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 रे बेची रोमासिया कम ला के रे बेची मारा रा रे बे हुआ बाबा सिया रे के ले रे बे बेची रा रा. सर्वांनी तोंड उघडायचंय.
Uri ari ari re be be chi amara basi ara baka bala le kere be shi bara baba bala re be 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 wa baba re be 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 chi mala bara bare be be shi amara ka bale kere le ro basi bara baba bala la bare be 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 chi ara bara bara le be 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 chi amara bale ke be wa masi ro ma band le be shi amara ke be si ara baka sala ro boru bani ala bara ke wa basi bara bari kere le be shi ara mala la bare ke be be shi amara ra be shi ara bare be shi ara ra bara bare le हालेलुया हालेलुया हालेलुया. तर सर्वांनी डोळे उघडा आणि चेक करा जे जे होतं ते आहे का गेलं. सगळ्यांचं निघून गेलेलं आहे येशूच्या नावात. चेक करा, चेक करा, चेक करा. अरे करा चेक. काय असं असं हला असं असं करून बघा. चेक करा. ज्याची कमरेचा त्रास वाटतो त्यांनी वाकून बघा. अरे लाजू नका, वाका आणि बघा. चेक करा. केलं? किती लोकांचं गेलेलं आहे? हात वर करा. मी तर म्हणतो सगळ्यांचंच गेलंय, पण आमच्या लोकांमध्ये काय आहे? हा, भीती आहे. काय बोलेल हा, परत पुढे बोलवलं तर मला. पण किती लोकांचं गेलेलं आहे? तुम्ही प्रभूला साक्ष देतात. गेलं का नाही? मग हात वर करा विश्वासाने. सगळ्यांचंच गेलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. आता एक प्रश्न विचारतो. आता हे मी केलं का तुम्ही स्वतः केलं तिथे आपसामध्ये? हा, आपसामध्ये केलं. मी हात ठेवला तुमच्यावर येऊन का तुम्हीच केलं आणि सगळ्यांना बरं झालं? मग सर्व काही आहे ते कोणामध्ये? आमच्यामध्ये आहे, ब्रदर लोकांमध्ये, की तुमच्यामध्ये पण आहे? सर्वांमध्ये आहे. पण आम्ही शोधतो कुठे? काय झालं का फोन कोणाला लावतो? ब्रदर या घरी. ब्रदर काय तुमच्यामध्ये पण तेच आहे जे ब्रदरांमध्ये आहे. बरोबर आहे का नाही? फक्त आम्ही काय बायबल खोललेलं, वचन टाकलेलं नाहीये. तर जोरदार एकदा प्रभूला आपण जोरात टाळ्या वाजूया.